गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मी ललितराज. आज एक नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आज आम्ही फॅमिली सगळी जातो आहे नाशिकला. सकाळचे वाजले 5:30. 6:30पर्यंत निघू. सगळे आत्ताच उठलेले आहेत. काल लेट पॅकिंग केली आम्ही. आता मी पण इस्त्री करतो आहे. तर भेटूया मग थोड्या वेळाने भेटूया. चला, आपण आता निघालो आहे आणि आता वाजले 6:45. निघेपर्यंत 6:30 बोललेलो, 6:45 झालेले आहेत. बायको बाहेर ATM मध्ये गेली आहे. तर आता आपण जाऊया, निघूया बाहेर जाऊ आणि तिचं वेट करूया. चला, गणपती बाप्पा मोरया. आमच्या पण सोसायटीमध्ये बाप्पा येतात. आज जातील ते 5 दिवसाचे गणपती. ते आज जातील ते गणपती. 166 किलोमीटर. हे मागाठाण्याच्या इकडे आता आम्ही आलो. आता आपण क्रॉस करतोय मागाठाणे. बोरवलीला जाऊ आता आपण थोड्या वेळाने. सकाळचे वाजले 6:50. वरूनच घेतोय आता. इकडे काय सकाळच काय नायट्रोजन मिळणार नाही आपल्याला. मजा येते. आता आम्ही बोरवलीलाच आहे. चेक नाका पण पास नाही झालेलं इथं. चेक नाका काय थोडीफार गर्दी अशी वाटते. आपला झालाय ऑलरेडी रीडिंग झाले. दहीसर चेक नाका पार केला. तू ते ना हे मॅप चालूच ठेवा, नाही तर ते आता ते नवीन हे झालंय. आपल्या त्या फाउंटन हॉटेलच्या इकडे राईट टर्न घ्यायचे. पण ते राईट टर्न कसं आहे माहिती आहे, ते असं ब्रिजच्या सरळ नाही आहे. ब्रिजच्या खालून जाऊन यू टर्न मारायचं. भरपूरच ट्रॅफिक आहे. ट्रकची ट्रॅफिक भरपूरच लागलेली आहे. टाइम लागेल. हा ब्रिज आहे तो कामासाठी बंद आहे. वरून ते मेट्रोची लाईन टाकताय ना, म्हणून तो बंद ठेवला आहे ब्रिज. रस्ते पण बरोबर नाही, थोडेफार खड्डे आहेत. ट्रकवाल्यांपासून सांभाळून राहायला पाहिजे. खड्डे खड्डे खड्डे, सगळा पाणी पाणी पाणी. इकडे जरा फ्यूल भरून घेऊया. पेट्रोल तर भरायलाच पाहिजे, कारण गाडी फुल खाली आहे. ठाणेला दाखवतो. इकडे पेट्रोल आहे काय डिझेल आहे बघायला लागेल. गर्दी आहे. अरे इकडे आपण चुकलो. इकडे नाहीये. काय नाहीये? आपण चुकीच्या मार्गे गेलो. अरे गलत पेट्रोल भरणे काय. हाँ इथे काय पेट्रोल तर नव्हतं त्याच्याकडे. पेट्रोल बघायला पाहिजे. हे आता नवीनच काढली आता काचीवर. हे बघ आता इकडे मला माहिती नाही काय. अहमदाबादचा वरचा रोड गेलाय. पाऊस येतोय तिकडं. फाउंटन हॉटेल आहे ना. थँक्यू. आता आपण आलो. बापरे, ट्रकची लाईन बघा. हा हो, जायला मिळेल की नाही काय माहिती. बाप रे, ट्रकची लाईन खूपच आहे. कसं झालंय क्लायमेट एकदम ना एकदम पावसाळी क्लायमेट झालेलं आहे. पाऊस पडून गेलेला आहे. पण जरा गाडी हळू चालवायला पाहिजे, नाही तर परत सरकारची. कारण लेफ्ट साईडला तर भरपूरच चिखल आहे आणि बायकर्स
रायडर जातात आहे, मेन म्हणजे रायडर असे जातात आहे ना. एक पाठून येतोय बुलेटवाला, बुडबुड 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 बुडबुड, तुझा आवाज पण येतोय, त्याला साईड देतो. हिरालाल मस्त बुडबुड बुडबुड. हा हो, हा हो, आपले चिखल बघ ना. मी काय म्हणतो, हा बघा पाऊस, पाऊस देखो, पाऊस पाऊस देखो, टनाटन टनाटन. मस्त मजा येते, तेवढा ट्रॅफिक भी है, चालवायला पण मस्त मजा आ रहा है. एक हाथ से मोबाइल पकड़ा है मैंने, ये मेरा टूट गया. वाइफ को बोला था मोबाइल लगा, उसने क्या किया पता नहीं, टक करके आवाज आया, टूट गया. अभी वो मेरे को दूसरा दिला के देंगे. एक नंबर एक नंबर एक नंबर. अभी किधर तो रिलीफ मिला है थोड़ा सा ट्रैफिक से, थोड़ा सा, ज्यादा नहीं, थोड़ा सा. ये क्या है, बाप रे, क्या है, क्या है, ये क्या है, काय माहिती काय आहे. पण सही आहे, काय पण आहे, पण मस्त आहे एकदम. गव्हर्नमेंटच्या कामाचं आहे वाटे. ते रात्रीचे जात असतील, मोठंच आहे, खूपच मोठे आहे, पण त्याला अलाउडच नाही जायला. क्या गिर रहा है बारिश. थोड़ा ब्रेक लिया इधर, थोड़ा सा ब्रेक लिया पेट्रोल पंप पे, थोड़ा वॉशरूम के लिए, वॉशरूम ब्रेक. ठीक है, मजा आता है. नायट्रोजनचा ब्रेक तर इकडे, वॉशरूमचा ब्रेक तर, टॉयलेटचा ब्रेक तर एकदम मोठाच झाला, एकदम मस्तपैकी मोठा ब्रेक झाला आहे. ब्रेकफास्टसाठी आता आम्ही थांबू कुठेतरी, वेळ मिला तर. फिर से मिला थोड़ा सा हम लोग को प्रसाद. राइट साइड फुल. बाप रे, सॉलिड. वो बहुत टाइम के बाद, असर के बाद थोड़ा मुझे रिलीफ मिला, थोड़ा वो ट्रैफिक से बाहर आ गया, टनाटन. अभी थोड़ा वातावरण गर्म हो गया है. ब्रेक ब्रेक चल रहा है. मैकडी मैकडी मैकडी. रिलीफ. कसारा सुरू झाला, कसारा घाट, कसारा घाट पर्यंत आलो. वाजले आता 11:11 हुआ, कसारा घाट आया. गाना सुनते सुनते जाने. क्या नजारा है, क्लाउडी, रेनी हो गया एकदम, रेनी से. नासिक यहाँ से और 90 किलोमीटर है, वहाँ से फिर नासिक से 30 किलोमीटर और अंदर जाना है, त्र्यंबकेश्वर. फिर अभी थोड़ा गाना सुन के जाते हैं. त्र्यंबकेश्वर हार्डली 20 किलोमीटर आहे, पण काय नजारा आहे इकडे. आलो आता आम्ही गजानन महाराजांच्या इथे आलो आम्ही. आता आम्ही जातोय बुकिंगला. बुकिंगवर आल्यावरती तुम्हाला कॉल करतो. मस्त खूपच एकदम ढगाळ वातावरण. तुम्ही बघू शकता पाऊस पण पडतोय. जगास हे बघा, हे महाराजांचं हे मंदिर आहे आणि इकडे बुकिंग आहे. इकडे बुकिंग करू आम्ही. हे लोक जातात आहे. आम्ही आता रूम बुक केलेली आहे AC ची. मस्त रूम आहे. हे आता बाहेर येतात आहे. मला रूम दाखवतो. मस्त सॉलिड रूम आहे. हा इकडे यांचा हॉल आहे. हा इकडे एक सोफा आहे. इकडे टेबल आहे.
तिकडे समोर वॉर्डरॉब आहे, इकडे पण बसायला सोफा आहे. मस्त 2 वॉर्डरॉब आहे मस्तपैकी. खूपच छान आहे, मस्त. हा बेडरूम आहे. इकडे पण एक छोटा टेबल आहे मस्तपैकी. AC आहे, AC रूम आहे. खूप फर्स्ट क्लास आहे. स्वामींचा महाराजांचा फोटो पण आहे मस्तपैकी. खूप क्लीन. आम्ही 3 जण आहे म्हणून आम्ही 3 बेडचा घेतला. गुड इव्हनिंग. आता आराम केला मी, खूप दमलेलो. आराम केला, आता उठलो. 5:30 वाजले. आता कॉफी पियाची तलब झालेली आहे. विहान जाऊया ना कॉफी पियाला? तुझी झोप झाली पूर्ण? हां नक्की ना? हां. पण आता आम्ही जस्ट उठलोय, पण काही लोक उठून रेडी आहेत पियायसाठी. एकदम रेडी, तयार. चल मग विहान जाऊया कॉफी पियाला. चल. चहा पियाला आलोय. मस्त ऑर्डर आहे. खा खा. खूपच गोड आहे चहा, एकदमच. नाट्यामध्ये गणपती पण आले. आम्ही जातोय त्र्यंबकेश्वरला. चालतच जातोय मस्तपैकी. आणि रस्त्यात बघा काय सापडले आम्हाला. तो मोठा डुक्कर मारेल रस्त्यात बघा. त्र्यंबकेश्वरला असं विसर्जन करतात. हे आमचे गुरुजी आहेत, तर त्यांचं आज विसर्जनला मी आलो. बघा कसं विसर्जन मस्त. विसर्जन कसं वाटतं त्र्यंबकेश्वरला? हे गुरुजी आहेत आमचे, त्यांचा आज विसर्जन होईल. हां हो हो हो, मी पाठवतो. नाही असा फ्रंट कॅमेरा चांगला आहे. थांबा मी तुमचा फोटो पण एक काढतो. आता गुड नाईट म्हणायची वेळ आलेली आहे, पण बाय बाय, टाटा.